आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता करू संध्यावलोकन, तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन सारांश निवेदन ग्रंथाचा देहीय असता निजभक्तांना वेळोवेळी जो अनुभव दिधला त्याचा ग्रंथ ही साईलीला ग्रंथ लिहविला स्मरणार्थ साईलीला परम पवित्र त्यांतील सच्चरित कथासत्र वाचा हे निजगुरुचरित्र इहपत्र प्रबोधक संग्रह्य जाते असंख्यात परिव्युत्पत्ती विद्यारहित करे धरुनी हेमाडपत हे नीच सच्चरित लिहविलेय कान्ही आपण आपुली ख्याती स्वमुख्य शिष्या श्रवण करविती तेही गेलिया निजधामाप्रती या ग्रंथा स्फूर्तितैंपासून परोपरीच्या वार्ता गाहन साई जेव्हा करीत काथ न श्रोते होत अत्यंत ताल्लीन भुक्तहान विसरत जिन्ही पाहिले साई स्वरूप हरले तयांचे त्रिविध ताप ऐसा ज्यांचा तेजह प्रताप साद्यंत केव्य वर्णावा ऐसा साई उदार कीर्ती जे जे लागले त्याच्या भक्तीय तयांची उद्धाराप्रती ठेविली निजख्याती लिहून गोदावरीचे पवित्र स्नान पुढ्य घेऊन या समाधिदर्शन कराव्या हे सच्चरित श्रवण त्रिताप शमन होतील सहज बोलता जयाच्या गोष्टी नकळत पडे परमार्थ मिठी प्रेम्य घाला या ग्रंथीय दीठी पापांच्या कोटी निरसतील जन्म मरण यातायाती चुकवाव्या जेमन्य इच्छिती तिन्ही अखंड स्मरणभक्ती गुरुपदासक्ती जोडावी प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण आत्मरूपी अन्वधारण जेथुनी उद्भवे जनन मरण सर्वानर्थ निदानजेय मोह म्हणजे मिथ्या ज्ञान अनात्मठाय आत्माभिमान तोच मृत्यू विद्वचन लक्षण करीतात साई कथासागरमंथन करिता साई कथाकथन गोडीजीची नित्य नूतन श्रोत्यांचे अध पतन चुकेल साईंचे गुणमय स्थाळस्वरूप त्याचे करिता ध्यान अमुप प्रकटेल सूक्ष्मतम आत्मस्वरूप ओनी लोप सगुणाचा न होता सगुणरूपीय प्रवेश कळेना आत्मा ज्योतिष परब्रह्म जय निर्विशेष दुर्बोध निशेष जाणाव्या जेणे दावुनी आपुल्य पावले प्रेम्य निजभक्त भाविक बळेय देह्यच असता विदेही केले परमार्था लाविले अकळपण्य सागरासी देता आलिंगन सरिता विसरते सरितापण तैसा भक्त येता शरण नुर्विसी दुजेपण भक्ताचे दोन्ही दीप एक होती एकमेकांना आलिंगन देती तात्काळ हारपे द्वैत स्थिती एकची दीप्ती एकत्व्य कर्पूर सोडुनी त्याची द्रुती सूर्या सोडुनी त्याची दीप्ती कनका सोडुनी त्याची काती राहील का निश्चिती वेगळी जेसी सागरीय रिघे सरिता सागरची ओनी ठाके तत्वता अथवा लवण सागरीय रिघता सागरीय समरसता तत्काळ तेणेंपरी येता साईपदीय शरण भक्तांमाजिय नुरे दुजेपण भक्त होती समसमान त्यागुनी मी पण आपुल्य जागृती स्वप्न अथवा सुषुप्ती तिहिम माजील कवण्याही स्थितीय जाहलिया साईमय वृत्ती संसारनी वृत्ती काय दुजी असो आता येऊनी लोटांगणासी यांची मागत्व पायांपाशीय तुजवीन अन्यत्र या वांछेसी जाओ न देसी एकस्र्य ब्रह्मादिस्तंपर्यत घटमठीय सबाह्य आकाशौत परिपूर्ण जो सर्व भूतात विषमता यत्किंचित जो नेणे सकळ भक्त ज्या समसमान जो नेणे मानावमान प्रियाप्रिय नेणे जयाचे मन जया न विषमपण तिळभर शरण रिघुअत्या साई समर्था जो निजस्मरण्या दे सर्वार्था त्याच्या चरणीय अखंड माथा ठेवुनी कृतार्थ होव का आता श्रोते सज्जन भक्तप्रौर सर्वा माझा नमस्कार तुम्ही थोर मित्राचा विनवितो साचारतेय परिसा मासोमास्य काढुनी अवस्र कथा परिसल्या ज्या हा काळ उर त्या जयाच्या तयाचा विस्र नेदा क्षणभर पडाव्या आपण जो सप्रेम चित्ता परिस्ता या साईच्या कथा तोंड मी जो येथील वक्ता तया उलासता दे साई तैसे जय श्रोते न दत्तावधा न वक्ता न केव्हाही सुप्रसन्न परस्परांच्या प्रसन्नतेवी न वाउगाशीन श्रवणाचा परम दुस्तर भवसाग्र उसळती मोहाच्या लाटा अनिवार आदळती अविचार तटावर पाडीती तरुवर धैर्याचे वाजतो अहंकाराचा वारा तेणे हा डहुळे सागर सारा क्रोध द्वेषादी महामग्रा मिळे जय
थारा निर्भयपणे मी माझे हा मग र वासना विकल्प भवरे अपार निंदा असूयादी जेथ्य तिरस्कार असंख्य जलचर तळपती ऐसा जरी हा सागर भयंकर अगस्तीरूपय प्राशी गुरुर तयांचे जे चरण रचकिंक्र तयान लवमात्र भय त्यांचे म्हणूनी साई समर्थ सद्गुरू ओनिया भवाब्दीचे तारुअ आम्या जे केवळ कासत ध्रुव त्या सर्वांस उतरू पैल पार महादुस्तर हा भवार्णव करा साईचरणांची नाव दाविल निर्भय पैल ठाव पहा नवलाव निष्ठेचा पाळिताया ऐशाव्रता भासे न संसार दुःख तीव्रता लाभ न अन्य येणेंपरता सेव्य समर्थता तिहीच साईचणीय अत्यंत भक्ती नयनीय कोंदो साईमूर्ती साईच दिसो सर्वांभूतीय एसी ही स्थिती भक्तां येवो होनिया स्वचंदवर्ती पूर्वजन्मीय पावलो च्युती आता तरी लाभो सद्ती संगनिर्मुक्ती ये अर्थीय पाठीसी असता श्रीसमर्थ कोणीही लावो न शके हात ऐसिया निर्धार्य जे निर्धास्त धन्य ते भक्त साईंचे असो आता येते मना धरून या बाबांच्या चरणा करावी तयांचे एक प्रार्थना सकल भक्तजनांकारण्य किया हा ग्रंथ सर्वाघरीय असावा नित्य पाठात्रिय नियम्य प्रेम्य पारायण करी संकट्य वारी तयांचीय ओवोनिया शुचिरभूत प्रेम आणि श्रद्धायुक्त वाचील जो हा 7 दिसात अनिष्ट्य शांत तयांचीय तो हा अध्यात्मतंतूंनी विणिला कृष्ण ब्रह्मकथांह्य भरला ब्रह्मात्मैक्यरस्य तरतरला अपूर्व उथळला अद्वैतीय या नाथकाविनंदनीय 32 खणांची या वृदान्नीय या गोड मनोहर सदुग्धांनी ज्ञानी अज्ञानी रमताती करिता हेय सच्चरित श्रवण अथवा नेमेय पारायण करीतील साईसमर्थ चरण संकटनिवारण अविलंब्य धनेच्छुसी लाभेल धन शुद्ध व्यवहार्य यश पूर्ण फळ येईल निष्ठेस्मन येईना भावाविण अनुभव आदर्य करिता ग्रंथवाचन साईसमर्थ सुप्रसन्न करी अज्ञानदारिद्र्य विच्छिन्न ज्ञानधनसंपन्नता देई ग्रंथरचनीय साईसंकेत तैसेंच त्याचे गुप्त मनोक्त होईल जो तच्चरणानुरक्त धन्य त्या जीवित भक्ताचे चित्त करून या सुसमाहित नेमनिष्ठ हेय सच्चरित वाचावा एक तरी अध्यायनीत होईल अमित सुखदायी जय मनी स्वहित विचार तेणे हा ग्रंथ वाचावा साचार जन्मोजन्मीय साईंचे उपकार आनंद निर्भर आठवील गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी पुण्यतिथी रामनवमी या साईंच्या उत्सवीय नियमीय ग्रंथ निजधाम्य वाचावा जैसा जैसा संचेत्य तैसी तैसी जन्मप्राप्ती अंतेमती तैसी गती शास्त्रसंमती या लागीय भक्तांचा आधार श्रीसाई त्याविण विज्ञेय न पडतीय ठाईय लेकुरा लागीय कनवाळू माई येथ नवलाई काय ती काय वानुअ कथा यापरती शब्दची जेथे पावती उपरती वाटे राहाव्य मौनवृत्तीय योग्य स्तुती तिहीच तरी तीव्र मोक्षेच्छा मनीय धरू न शुभकर्मेच नित्य करू न श्रवणादी नवविध भक्तीचे सेव न केलिया शुद्धांतकरण होईल हे अन्न सद्गुरुप्रसादावी न तया वीणा परतत्वजना न ब्रह्मैवा नित्य स्मरण गुरुनिष्ठा प्रवण तो होय संबंध जैसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाममात्र पिता करी इह सुखा पात्र गुरु विहामूत्र सुखदाता पिता अर्पिल क्षणिक व्यक्त गुरु अर्पिल क्षयातीत अविनाश वस्तू करील प्रतीत अप्रोक्ष हातांत देईल माता 9 मास पोटिय धरी जन्म देता घाली बाहेरी गुरुमातेची उलटी परी बाहेरील भीतरिय घालील अंतिय गुरु गुरु स्मरण करीत शिष्यनी शंक लाधेल सायुज्यता मग तो स्वय गुरुने हाणिता पूर्णब्रह्मता लाल गुरुकरींचा आघात करील जन्ममरण निपात गुरुकरिता देहाचा अंत कोण मग भाग्यवंत यापरता खंग तोमर फरश शूल इत्यादी हातीय घ्याव्या लागेल आघात पडता शुद्धही असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरूची कितीही करा देहाचे जत्न केव्हा तरी होणार पत्न मग त्याचे गुरुहस्ते हान्न पुनर्जन्हारक मारा मरे मरेन तो मार छेदा माझा समूळ अहंकार जेण्या न पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मार जाळा माझे कर्माकर्म निवारा माझे धर्माधर्म जेण्या मज होईल सुखपरम ऐसा मोहभ्रम छेदावा घालवा माझ्या संकल्प विकल्प कराव्य मज निर्विकल्प पुणेही नको नको मज पाप
नको हा उपद्व्याप जन्माचा. जाता शरण विघाव्यास, तनुत्व उभा चौबाजूअस, पूर्व पश्चिम अवघ्या दिशास, अधोर्ध्व आकाश पाताळ्य. अवघ्या ठाय्य तुझा वास, तरी मजमाजिनी तुझा वास, किंबहुना मी तू हा भेदाभास. मानिता सायास मज वाट्य, म्हणूनी हेमाड अनन्य. शार्ण दृढ धरी सद्गुरु चरण, चुकवी पुनर्जन्म मरण, ऐसे निजोद्धरण संपादी. ही काय थोडी कृती अघटित, भक्त उद्धाराया असंख्यात निर्माण केले. हे निजचरित हेमाड निमित्त करुनिया. हे श्रीसाई समर्थचरित व्हाव्य मज होते हे अघटित. ना तोंड साईकृपे विरहित, पामरा मज अघटित हे. नाह्य फारा दिसांचा सहवास, नाह्य संत ओळखण्याचा अभ्यास, अंगी न शोधक दृष्टीचे साहस, देखणे अविश्वासपूर्वक. कधीय न केली अनन्यभाव्य उपासना, कधीय न क्षणभर बैसलो भजना, ऐसिया हस्तेय चरितलेखना, करवून या जना दाविल्य. साधाव्या निजवचनार्थ, साईच आठवूनी देती हा ग्रथ, पुरवूनी घेती हा निजकार्यार्थ. हे माड हा व्यर्थ नानवाला, मशक्य काय उचलावा मेरू, टेत्वी जय उपसावा सागरू, परिपाठ्य असता सद्गुरू, अद्भुत करणी घडवितो. असो आता श्रोतेजन, करीतो तुम्हांस अभिवंदन, जाहला हा ग्रंथ संपूर्ण, साई समर्पण साईंचा. श्रोतृवृंदा सांथोरा, माझे लोटांगण एकस रा, तुमचेनी धर्म या कथासत्रा, साईचरित्रा संपविल्य. मी कोण येथे संपविणार, हा तरी व्यर्थ अहंकार, जेथे साई सूत्रधार, तेथे हे म्हणणार मी कोण. तरी त्यागुनी अभिमान मूलब्याद, गावे निजगुरु गुणानुवाद, मनोज्ञा त्या या बोधप्रद, ऐसिया वाग्यज्ञा संपवितो. येथे पूर्ण झाला हा ग्रथ, पूर्ण झाला माझा मनोर्थ, पूर्ण झाला साईकार्यार्थ, मीही कृतार्थ जाहलो. ऐसा ग्रंथ अध्येयिता संपूर्ण, मन कामना होतील पूर्ण, हृदय धरिल्या सद्गुरुचरण, होईल उत्तीर्ण भावसागर. रोगिया होय आरोग्य, दरिद्री होय धनाढ्य, संकल्प विकल्पा येई स्थैर्य, दीन औदारी लाभेल, पिशाच बाधा अपस्मारक, ग्रंथावर्तन्य होतील दूर, मूक अपान पंगू बधीर, तयानी सुखकर हे श्रवण. जो शक्तिमान परमेश्वर, तयाचा जयांसी पडला विस्र, ऐसे जे अविद्यामोहित नर, होईल उद्धार तयांचा. नर असूनी असुराचा रक, करुनी मिथ्या दवडीती शरीर, संसार मानिती सुखाचे आग्रह, होईल उद्धार तयांचा. अगाध साईनाथांची करणी, हेमाड नित्ये स्थापिला चरणीय, तयाला निजसेवेसी लावून मी, सेवा ही करवूनी घेतली. शेवटी जो जगच्चालक, सद्गुरु प्रबुद्धी प्रेरक, तयाच्या चरणीय अमितपूर्वक, लेखणी मस्तक अर्पितो. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावातु.